भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चतुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 75वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री गुरुभ्यो नमः. परम सद्गुरु श्री गजानन महाराजांचा अभंग निष्काम कर्म. सुखाच्या चिंतने सुख होय चित्ता, दुःख आठविता दुःख होय. स्वामी भक्त साहे सुख दुःख दोन्ही, स्वामींच्या चरणी भारत्याचा. स्वामीचे पूजन स्वामींचे भजन, स्वामींचे चिंतन सर्व काळ. स्वामी दास म्हणे दुःखची संपले, स्वामित्व झाले स्वामी भक्त. म्हणजे स्वामी स्वरूप प्राप्त झालं शेवटी असं ते सांगतायत. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबा पर. साई दास गणू समर्थ गुरु या संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न भजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज सुरुवातीलाच वेदस्तुती हा अध्याय आहे. ज्यांनी हा सर्व ग्रंथ लिहिलाय व्यासजी, व्यासनारायण, त्यांनी वेदांचे 4 भाग पाडले. वेदांवर त्यांचं संकलन केलं. त्यांना वेदांच्या बद्दल अतीव प्रेम आहे. म्हणजे ते उपजत आहे. आता एवढा सुंदर आणि भक्तियोगाशिवाय तुम्हाला आनंद मिळणार नाही. तुम्ही शुष्क, मी कोरडे राहिल्यासारखं वाटतं, मी एवढं ज्ञान पाझळलं थोडक्यात, असं त्यांनी नारदांपुढे खंत व्यक्त केली. आपण भागवताच्या सुरुवातीला ते पाहिलं. मग त्याच्यात नारद सांगतायत की अरे तुम्ही हे सगळं केलंय, पण तुम्ही भगवंताची काय केलं? स्तुती गायली का? त्याचं वर्णन केलं का? भक्तिरसात ओथंबून व्हायलात का? ते नाहीला तरच तू मोठं याल. म्हणून त्यांनी चतुश्लोकी भागवत त्यांना ऐकवलेलं आपण हे सर्व माहिती पाहिली. आणि मग त्यांनी हे अतिशय रसाळ हे सर्व भागवत, सर्व भक्तांच्या विभिन्न छटा, भक्तीच्या विभिन्न छटा, हे सगळं वर्णन केलंय की भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. माणसाने फक्त भक्ती करायला पाहिजे. आणि मग हे जरी सांगितलं तरी पुन्हा त्यांचं वेदप्रेम उफाळून आलंय. म्हणून त्यांनी वेदस्तुती नामक अध्याय केलाय. याच्यात परीक्षित राजा आता विचारतोय की भगवान ब्रह्म कार्य व कारणाच्या सदैव अतीत आहे. सत्व रज तम हे तिन्ही गुण त्यात नाहीत. मन वाणीने संकेत रूपानेही त्याचा निर्देश करता येत नाही. दुसरीकडे समस्त श्रुतींचा विषय गुणच आहे. म्हणजे ते ज्या विषयाचे वर्णन करतात त्याचे गुण, जाती, क्रिया, रूढी इकडे निर्देश करतात. अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रह्म प्रतिपादन कशा करतील? कारण निर्गुण वस्तूचे स्वरूप त्याच्या अतीत असतं ना. म्हणजे परीक्षिताला हा प्रश्न पडलाय. परीक्षिताच्या द्वारे व्यासजींनी हा हे केलाय असं आपण समजूया. कारण त्यांनी रचलेलं आहे. स्पष्ट निर्देश करून दाखवता, आणि त्यांना अर्थात हे सर्व घडलेल्या गोष्टी निर्देश करून दाखवता न येणाऱ्या आणि शब्दातीत असणाऱ्या अशा ब्रह्माचे स्वरूप वेद कसं स्पष्ट करू शकतात? राजाने विचारले. त्यावर शुक्राचार्य म्हणतात म्हणजे वेदांबद्दल वेद असमर्थ आहेत वेद असं नाही, पण सगुण उपासक किंवा हे जे भक्तीचं वर्णन केलंय हे वेदांना कसं वर्णन करता येईल असा त्यांचा प्रश्नाचा रोख आहे. मग आता शुकदेवजी सांगतायत, आपण निर्माण केलेल्या जीवांना विशेष कर्म करता यावीत यासाठी भगवंतानी त्यांना बुद्धी, इंद्रिय, मन, प्राण हे सगळं दिलं. आणि
ज्या वेदांच्या साह्याने ही कर्म करून त्याला चतुर्विध पुरुषार्थ साधता येतात असे हे वेद परब्रह्माचेच प्रतिपादन करतात. अशी धारणा पूर्वजांच्या पूर्वजांची सुद्धा आहे. म्हणजे हा परंपरेने चालत आलेला विषय आहे, सर्वांनी मान्य केलेला आहे असं ते परीक्षिताला सांगतायत. कारण ब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचे हेच स्वरूप आहे. सैषा उपनिषद ब्राह्मी पूर्वेशाम पूर्वजैधृता श्रद्धया धारयेद यस्ताम क्षेम गच्छेद किंचन. ह्यास पूर्वजांचेही पूर्वज सनकादी ऋषींनी आत्मनिश्चयाद्वारे धारण केले. जे कोणी माणूस हे श्रद्धापूर्वक धारण करतो, म्हणजे वेदांबद्दल आपल्याला नितांत श्रद्धा आहे, सर्व हिंदूंना असतेच असते, पण त्याच्याबद्दल थोडी तरी माहिती असणं आवश्यक आहे का नाही. त्याच्यावरून ते सांगतात की उपाधी म्हणजे प्रत्येक माणसाला असते, हिंदू म्हणायचं नाही, ज्या त्या माणसांना जे त्याच्याबद्दल श्रवण करतात त्यातल्या ज्ञानाच्या खोलीची जेव्हा कल्पना येते तेव्हा प्रत्येक माणूस त्याला नमस्कार केल्याशिवाय राहत नाही. हे एवढं सखोल ज्ञान देणारे हे जे वेद आहेत त्यांच्याबद्दल ते म्हणतात की मग हे ते करतात का भगवंताचं वर्णन, मग सगुण भगवंताचं वर्णन करत नाही तर मग निर्गुणात्म वर्णन काय करणार आहे. निर्गुण तर म्हणजे ते सगळं देवाच्या त्या कल्पनेच्या अतीत आहेत, ते शब्दच संपतात ना, हे ते बोलतायत. आणि त्याच्यावर आता शुकदेवजींचं उत्तर चालू आहे आणि अर्थात ते कोणी काय म्हणालं हे सांगतायत. या संबंधी मी तुला एक गाथा ऐकवतो. त्या गाथेशी प्रत्यक्ष भगवान नारायणांचा संबंध आहे. ती गाथा देवर्षी नारद आणि ऋषी श्रेष्ठ नारायण यातील संवाद आहे. आणि एकदा नारदो लोकान पर्यटन भगवत प्रिय सनातनम ऋषी द्रष्टुम ययो नारायणाश्रमम. एकदा नारद ऋषी फिरत फिरत नारायण ऋषींचं दर्शन घ्यावं म्हणून त्या नारायण आश्रमालाच गेले. आणि हे कधीपासून बसले होते तर कल्पाच्या प्रारंभापासून हे नारायण ऋषी जनकल्याणासाठी तपश्चर्या करत होते. यो वै भारतवर्षेस्मिन् क्षेमाय स्वस्तये नृणाम धर्म ज्ञान क्षमोपेत पेतम अकल्पादात स्थिततपः. भगवान नारायण माणसाचे अभ्युदय म्हणजे लौकिक कल्याण, लोककल्याण आणि लोककल्याण व परमनिश्रेयस म्हणजे भगवत स्वरूप मोक्ष प्राप्ती यासाठी भारतवर्षात कल्पारंभीच धर्म व ज्ञान संयमासहित महान तपस्या करत होते. परीक्षित ते दिवस कलाप ग्रामवासी सिद्ध ऋषींच्या मधोमध बसले होते. तेव्हा नारदजींनी त्यांना प्रणाम केला आणि नम्रतेने विचारले, जो प्रश्न तू मला विचारलायस की म्हणजे जर श्रुतींना कसं वर्णन केलंय, श्रुती निर्गुण निराकाराचं वर्णन करणाऱ्या ते असं सगुणाचं वर्णन करतात का, जो काही प्रश्न तू विचारलायस प्रत्येक ठिकाणी हे सांगितले, तू विचारलेला प्रश्न विचारला, कारण ते शब्दातीत ब्रह्माचे वर्णन करू शकतात, कसे करू शकतात, हाच तू मला विचारलेल्या प्रश्नाचा नारदांनी म्हणजे पुनरुच्चार केला. या त्यांनी आधी विचारलं होतं. पूर्वी जनलोकामध्ये ब्रह्मज्ञानाचा विचार करणारे एक ब्रह्मसत्र झाले. आता पुन्हा तेही एक गोष्ट सांगायला लागतात. त्यांनी ते सांगतायत की भगवान नारायणांनी ऋषींच्या त्या भरलेल्या सभेत नारदजींना त्यांच्या त्या प्रश्नांचे उत्तर दिले आणि त्यांना ती कथा ऐकवली की जी पूर्वकाली जनलोक निवासात परस्पर वेदांचे तात्पर्य आणि ब्रह्मस्वरूप संबंधात विचार करते वेळी सांगितली गेली होती. व भगवान नारायण म्हणाले, नारदजी, प्राचीन काळची गोष्ट आहे. एकदा जनलोकामध्ये ब्रह्मज्ञानाचा विचार करणारे ब्रह्मसत्र चालू होते. सनत कुमारादी ऋषी म्हणजे ब्रह्मदेवांचे पुत्र त्यांनी त्यात चर्चा घेतली. त्यावेळी श्वेतदीपाला तू गेला होतास, म्हणजे नारदांना ते म्हणतात की तू श्वेतदीपाला गेला होतास. मग हे श्वेतदीप काय तर भगवंताचा जे अवतार आहे
अनिरुद्ध मूर्तीचे दर्शन, श्वेताधिपती अनिरुद्ध मूर्तीचे दर्शन करण्यासाठी श्वेतदीप इथं गेला होता. आणि तेव्हा तिथे ब्रह्मसंबंधात फार सुंदर चर्चा झाली. या विषयात श्रुती मौन धारण करतात, स्पष्टपणे वर्णन न करतात, तात्पर्य रूपाने लक्षित करतात, त्यातच शयन करतात. त्या ब्रह्म सत्रात तोच प्रश्न उपस्थित केला की जो तू मला विचारलास. हे ते पुन्हा तो प्रश्न परीक्षितांनी विचारलाय, तो तिकडं ते निर्देश करतायत. हे काय काय चर्चा झाली व वेदांची महत्तेची उजळणी केली. त्यावेळेस सनंदन म्हणाले, स्वतःच निर्माण केलेले हे विश्व स्वतःमध्येच संपवून टाकून, म्हणजे ते पिऊन टाकून, विसर्जित करून, जे काही आपण म्हणू ते, झोपलेल्या भगवंताला जागे करण्यासाठी बंदिवासातल्या लोकांनी सार्वभौम राज्याची करावी तशी वेदांनी परमात्म्याची स्तुती केली. प्रत्येक वेळेस आता आपण अनेक राजांची चरित्र ऐकली की भगवंत त्या राजांचं स्तुती सुमन त्यांच्यावर अर्पण करायची असतील किंवा स्तुती करायची असेल त्यावेळेस त्यांचे भाट वगैरे सगळे असतात, पण बंदिवान स्तुती करायची हा एक शब्द असतो. मग बंदिवान स्तुती म्हणजे ज्या वेळेस अडकलेला माणूस असतो, त्याला तुरुंगवास झालेला असतो, त्याला सुटायची अभिलाषा असते, म्हणून तो जास्तीत जास्त त्या राजाची स्तुती करतो. हा त्यामागचा अभिप्रेत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन भागवतकारांची टीका फार सुंदर आहे. ते भागवतकार म्हणतात की जीव आपला हा देहात अडकलाय ना, या देहाला ह्याच्यातनं मुक्त व्हायचंय. मग हा जो मुक्ततेचा आनंद त्याला जो घेण्यासाठी भगवंताची स्तुती जीवानी करायला पाहिजे. ते तसंच हे ह्या दृष्टांताद्वारे जीवाला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की ह्या राजाला उठवायसाठी बंदिवान स्तुती करायला लागले. त्या राजाला मिरवणूक निघाली की त्याच्यावर बंदिवान भाट हे सर्व स्तुती करत चालले. हे जे वारंवार वर्णन आले त्याचा अर्थ तो. आणि आता इथं बंदिवानांनी जर स्तुती जशी करावी तशी स्तुती वेद करतात भगवंताला उठवण्यासाठी. हे जे हजारो वर्ष पृथ्वीचा प्रलय काळी सर्व आपल्यात सामावून शांतपणे पहुडले झोपलेले आहेत, त्यांना जाग करायसाठी ते करत आहेत असं वर्णन केलेलं आहे. आणि वेद म्हणतात की परमात्म्या नित्य विजयी तुझा जय जयकार असो. हे फार सुंदर असं वचन असतं की तुझा जय जयकार असो. वेद म्हणतात, अजित आपणच सर्वश्रेष्ठ आहात, आपणावर कोणी विजय मिळवू शकत नाही. विजय असो विजय असो प्रभू, आपण स्वभावतः समस्त ऐश्वर्याचे परिपूर्ण आहात, म्हणून या चराचर फसवणाऱ्या मायेचा नाश करा प्रभू. या गुणमयी मायेने दोषांसाठी जीवांच्या आनंदादिमय सहज स्वरूपाचे आच्छादन करून त्यास बंधनात टाकण्यासाठी सत्वादी गुणांना ग्रहण केले आहे. जगामध्ये जितके काही साधने आहेत, ज्ञान आहे, क्रिया आहे, आदी शक्तीत आहेत, त्या सर्वांना जागवणारे आपण आहात. आपण मिटवल्याशिवाय ही माया मिटू शकत नाही. आपल्या नुसत्या श्वासातून माझी निर्मिती असं वेद म्हणतायत ना, स्तुती सांगतायत ते भगवंताला स्तुती करताना म्हणतायत माझी निर्मिती तुझ्या श्वासातून आहे, अन्यथा आम्ही असमर्थ आहोत. परंतु जेव्हा आपण स्वरूपतः वर्णन करण्यास असमर्थ आहोत, तरी जेव्हा आपण मायेद्वारे जगताची सृष्टी करून सगुण होता व त्याचा निषेध करून स्वरूपस्थितीची लीला करता, आपला सच्चिदानंद श्री विग्रह प्रकट करून क्रिया करता, तेव्हा आम्ही यत्किंचित आपले वर्णन करण्यास समर्थ होतो. म्हणजे थोडा वेळ आम्ही जुजबी वर्णन करू शकतो, कारण आपण एवढे विशाल आहात, एवढे भव्य आहात. भगवंताला वेद म्हणतायत की आपलं स्वरूप आम्ही काय वर्णन करणार, आम्ही त्याच्या पुढं गप्प बसतो, आम्ही जुजबी वर्णन करतो. ह्यात संदेहच नाही की आमच्याकडे इंद्र वरुणादी देवतांचे पण वर्णन केले जाते. परंतु म्हणजे ह्या श्रुती म्हणतायत, कारण वेदांमध्ये ऋग्वेदामध्ये इंद्रावर सूक्त आहेत, अग्नीवर सूक्त आहेत, सर्व देवतांवर वरुणावर सूक्त आहेत. म्हणून श्रुती सांगतायत की आमच्याद्वारे
इंद्र वरुणादी देवतांचे पण वर्णन केले जाते, परंतु आमचे म्हणजे श्रुतींचे सारे मंत्र अथवा मंत्रद्रष्टा ऋषी प्रतीत होणाऱ्या ह्या संपूर्ण जगतास ब्रह्मस्वरूपाचाच अनुभव घेतात. कारण ते आम्ही जरी त्याचं स्तुती केल्यासारखं दिसलं, वेदांमध्ये तशी इंद्राची स्तुती आली आहे, वेदामध्ये वरुणाची स्तुती आली आहे, हे जरी खरं असलं तरी त्याचे मंत्रद्रष्टे मुळातले ऋषी हे वेगळे असतात. आम्ही फक्त आमच्या मुखातून ते वेद बोलले जात आहेत, कारण ते त्या वाणीने अमन अवस्थेत असताना, ध्यानावस्थेत असताना त्यांना विदित झालेले जे मंत्र आहेत, श्लोक आहेत ते बोलतायत, आणि ते आम्ही फक्त सांगतोय आमच्याद्वारे. म्हणजे त्याचे रचयिते आम्ही नाही, ते आपणच मंत्रद्रष्टा ऋषी वेगळे आहे आणि आपण ते विदित केलेले आहे. त्यांना ते ज्ञान तुम्ही घातलंय म्हणून ते बोलतायत. हे सारे ज्यावेळी हे सारे विश्व राहणार नाही तेव्हाही आपण वाचता. म्हणजे हे घट जसे मातीपासून बनतात आणि मातीत लीन होतात, तसेच ह्या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आणि आपल्यातच प्रलय होतो. मग आपण काय, आपण पृथ्वीसारखे विकारी आहात? नाही नाही, आपण तर एकरस निर्विकार आहात. म्हणूनच हे जगत आपल्यात उत्पन्न नसून प्रतीत होते. म्हणूनच घट इत्यादींचे वर्णन म्हणजे मातीचेच वर्णन आहे. तसे इंद्र वरुणादींचे वर्णन म्हणजे आपलेच वर्णन आहे, कारण ते फक्त नावं दिली गेली आहेत. बाकी तुम्हीच तिथं आहात, कारण तुमच्याशिवाय विश्वात काही नाहीच, म्हणून ते तुमचंच वर्णन आहे. हे वेद भगवंताला म्हणतायत. जे काही बोलून जातील त्यात आपल्यात स्थित आपलेच रूप पाहतात. माणूस आपला पाय कुठेही ठेवो, वीट, दगड, काठ, तो असेल तर पृथ्वीवरच ना, म्हणजे त्याचा पाय पृथ्वीवरच पडला असेच म्हटले जाते. म्हणून आपण ज्या कोणत्याही नामाने अथवा कोणत्याही रूपाचे वर्णन करून ते आपले नामरूपच असते. अत्यंत सुरेख असं वेद वर्णन करतायत. स्तुती, वेदांची स्तुती हे शुकाचार्य सांगतायत, खरं व्यासजी आपल्याला सांगतायत. भगवन इति तव सूर्यस्त्राधिपते खिल लोकमल. आता भगवान लोक सत्व रजतम या 3 गुणांच्या मायेने बनलेल्या चांगले वाईट भाव, चांगल्या वाईट अडकले जातात, क्रियात अडकले जातात. परंतु आपण तर या माया नटीचे स्वामी आहात, तिला नाचवणारे आहात. म्हणून विचारशील पुरुष आपल्या लीला कथेच्या अमृतसागरात गटांगळ्या खात राहतात, आपल्या पापतापांना धूत राहतात. का होणार नाहीत? आपल्या लीला कथा सर्व जीवांच्या मायामळास नष्ट करणाऱ्या असतात. हे पुरुषोत्तम, ज्या महापुरुषांनी आत्मज्ञानाद्वारे अंतःकरणाचे रागद्वेषादी व शरीराचे जरण मरणादी दोष मिटवले जातात, निरंतर आपल्या त्या स्वरूपाच्या अनुभूतीत मग्न राहतात, ते अखंड आनंद स्वरूप आहेत. त्यांनी आपल्या पाप आणि तापांना सदासाठी भस्म केले आहे. त्याबद्दल आम्ही काय बोलावे? भगवन प्राणधारकांच्या जीवनाची सफलता ह्यातच आहे की त्याने आपले भूजन पूजन करावे. हे वेद सांगतायत. आपण म्हणतो की वेद निर्गुण निराकार आहेत, पण ते सगुणाचा महिमा गातायत. ते भगवंताला म्हणतात की भगवंता आपला जय जयकार असो. इथं मला एक गोष्ट आठवली की म्हणजे मनापासून अंतःकरणापासून सद्गुरूंचा जय जयकार करायचा असेल, आपल्या इप्सित देवतेचा, आपल्या काय अधिष्ठात्री देवतेचा जय जयकार करायचा असेल तर ते शब्द आपोआप तोंडात येतात. कारण स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात भगिनी निवेदिता म्हणजे मार्गारेट नोबल नित्य दर्शनाला आल्या की दर्शन घेतलं की स्वामी आपला जय जयकार असो म्हणायच्या, नमस्कार करायच्या. आणि माताजींच्या दर्शना गेल्या की दर्शन करून त्या म्हणायच्या माताजींचा जय जयकार असो. कुठलंही पाखंड नाही, पण त्यांच्या अंतःकरणात स्फुरित होणारे ते भाव होते, ते प्रकटपणे त्या बोलत की, आणि ते म्हणजे त्रिवार सत्य, त्याच्यात किंचितही खोटेपणा किंवा कुणाला दाखवायचे असा काहीही त्यांचा भाव नसायचा. पण ती म्हणायचे तसंच इथं वेदांनी 4-4 वेळा म्हणले भगवंता आपला जय जयकार असो.
आणि हे वेद म्हणतायत. आणि इकडं आपण म्हणतो की वेद म्हणजे ह्यात देव नाही, ह्यात देव नाही, ह्यात देव नाही. काही वेळानंतर वेद गप्प बसतात, मौन बसतात. नास्ती नास्ती नास्ती. आणि सगळ्यात पुन्हा इति 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 तेही करणारे वेदच आहेत. आणि तेच वेद भगवंताचा पुन्हा पुन्हा जय जयकारही करतायत. आणि ही गोष्ट एका सभेतली ब्रह्मवृंदांच्या सभेत चालू आहे. ते आपल्याला सांगतायत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय या 5 कोशात पुरुष रूपाने राहणारा व त्यात मीची स्फूर्ती देणारे पण आपणच आहात. आपल्याच अस्तित्वाने या कोशांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. त्याच्या नसण्याने पण अंतिम अवधी रूपात आपणच विराजमान असता. अशा प्रकारे सर्वात अन्वित म्हणजे आत, सर्वांपासून अवधी म्हणजे बाहेर असूनही आपण असंग आहात. कारण वास्तविक वृत्तीद्वारा आपली अस्ति अथवा नास्ती चा जो काही अनुभव येतो त्या समस्त कार्यकारणाच्या आपण अतीत आहात. नेतीद्वारा त्या सर्वांचा निषेध झाल्यावर आपणच शेष राहता. हे किती अजब गोष्ट आहे. कारण आपण ह्या निषेधाचे पण साक्षी आहात आणि वास्तविक आपण एकमात्र सत्य आहात. म्हणजे आता इथं फक्त आपण भागवतातली वेदस्तुती घेतोय. वास्तविक नुसत्या ऋग्वेदाची, नुसत्या यजुर्वेदाची अशी वेदस्तुती घेतली म्हणजे त्यांचं महत्व सांगितलं आणि त्याच्यात आलेलं अशा स्वरूपाने वर्णन केलं तर ते एकच 2-2, 5-5 तासाचं होईल. इतकं सुरेख वेदांच्या स्तुती किंवा वेदांबद्दल वर्णन केलेली आहेत टीकाकारांनी. ऋषींनी आपल्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग मानले आहेत. त्यात जे स्थूल दृष्टीवाले आहेत ते मणिपूर चक्रात अग्निरूपात आपली उपासना करतात. अरुण वंशाचे ऋषी समस्त नाड्या निघण्याचे स्थान हृदयात आपल्या परमसूक्ष्म स्वरूपात हर ब्रह्माची उपासना करतात. प्रभू, हृदयापासून आपणास प्राप्त करण्याचा श्रेष्ठ मार्ग सुषुम्ना नाडी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते. जो पुरुष त्या ज्योतिर्मय मार्गास प्राप्त करतो व तेथून वरच्या बाजूला जातो मग जन्म मृत्यूच्या चक्रात पडत नाही. आणि हेच ते मी जे काल परवा बोलताना सांगितलं की अग्निहोत्राचं मर्म काय. तर अग्निहोत्राचं मर्म हेच की आपण जो पुरुष ज्योतिर्मय मार्गाने प्राप्त करतो म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत जातो त्यासाठी आपल्या अंतस्थ असणाऱ्या ज्योतीला जागृत करणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही सांसारिक ह्याच्यात अडकलेला असा, प्रलोभनात अडकलेले असा, आपल्या बाजूच्या व्यवहारात अडकलेले असा, पण 1 क्षण 2 क्षण ज्यावेळेस तुम्ही अग्निहोत्राच्या वेळेस तिथं बसता, नित्य उपासनेला सकाळ सायंकाळ संधी काळात बसता, त्या काळाचा प्रभाव तर असतोच पण त्या अग्नीचा जास्त प्रभाव असतो. आणि त्याच्यामुळं आपण आपसूक मन एका विशिष्ट अवस्थेत जातं, निर्मल होण्याच्या अवस्थेत पोचतं आणि त्याच्यातून जीवाची प्रगती साध्य होते. ते ब्रह्मरंध्रापर्यंत जाणं अपेक्षित आहे जीवाचं. आणि ते तिथून ज्योतिर्मय मार्गाला आणि आपला देवयान मार्गाने प्रत्येक जीवाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याला त्याच्याशी एकरूपत्व साधायचंय ज्या ईश्वराशी, जे अभिप्रेत आहे जीवाचं. प्रत्येक जीवाचं ध्येय तेच आहे आणि 100% ते आहे. म्हणून तर जेव्हा कळेल तेव्हा पुनश्च का ह्या मार्गाला लागायचं नाही. म्हणजे तुम्ही कितीही शिका, काय वाटेल ते करा, पण तरी सुद्धा फिरून आपल्याला त्या एक काहीतरी ते तत्व आहे की जे विलक्षण सुंदर आहे, प्रचंड प्रकाशमान आहे. आणि भगवंताचं वर्णन करताना सुद्धा कसं केलंय, ज्यांना ज्यांना दर्शन झाले त्यांनी हे ज्योतिर्मय मार्गास प्राप्त करतो. म्हणजे ज्योतिर्मय आहे ना भगवान, हजारो सुद्धा नाही, सॉरी, करोडो सूर्यांच्या समान असं त्याचं तेज आहे असं सांगितलंय. म्हणजे केवढा प्रखर प्रकाश असेल, डोळे दिपतात. छोटा जरी दिवा लागला तर आपण पटकन डोळे मिटून घेतो कारण तो तेज आपल्याला सहन होत नाही. पण जन्म मृत्यूच्या चक्रात जर पडायचं नसेल तर ह्या देवमार्गाने जाणं गरजेचं आहे. ह्या देवमार्गाने जायचं असेल तर तो ज्योतिर्मय मार्ग आहे. तो ज्योतिर्मय मार्गाला जायचं असेल तर जो सद्यस्थितीत सद्य काळात हे आपण वेदांचं वर्णन करतोय
आणि वेदांचं पुनरुज्जीवन करणं मी म्हणजे आजच्या काळात 1942ला परम सद्गुरू श्री गजानन महाराज अक्कलकोट निवासी त्यांनी जे सांगितलं की मी सुट्टींचे पुनरुज्जीवन करेन, मी म्हणजेच वेदांचे पुनरुज्जीवन करेन. म्हणून हा आजचा अध्याय हा असतानाच मला अतीव प्रिय आहे, वैयक्तिक मला. आणि व्यासजींना तर आहेच आहे, कारण तो त्यांच्या आवडीचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि भगवंतांनी कोणताही मार्ग, अनेक मार्ग आहे, नामस्मरण वगैरे आपण बघतो, तर इथं पंचसाधन सांगितलंय परम सद्गुरू श्रींनी. यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय हे 5 विषय प्रचंड व्याप्ती असणारे आहेत. आणि ह्या 5चा उदो वेदांनी केलेला आहे. आणि हा वेद प्रतिपादित मार्ग आहे. मी वेदांचं पुनरुज्जीवन करेन म्हणल्यावर नुसते झालं, आता बसून राहिले नाही. त्यासाठी आटापिटा ही जी सप्तश्लोकी त्यांच्या मुखातून सहज बाहेर पडलेली आहेत, 7 श्लोक, हे गीतेच्या 700 अध्यायांची बरोबरी करणारे आहेत. हे निर्विवाद सत्य आहे, कुठंही अतिशयोक्ती नाही. आणि त्याच्यातला जो शेवटचा श्लोक आहे, म्हणतो आपण यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय निरतो भवेत, हे नित्य माझ्याकडनं घडू दे. आणि मग ते घडणं का अभिप्रेत आहे, तर जन्म मृत्यूच्या चक्रात पडायचं नाहीये म्हणून. आणि हा विश्वधर्म होतो. आज शेकडो देशात 60-70च्या वर तर म्हणजे 10 वर्षापूर्वी देश झाले होते की जिथं अग्निहोत्र चालतंय. आता तर अनेक देश अजून वाढले. आणि येणारा काळ हा एवढा भयानक काळ येतोय, त्याच्यात आपल्याला सद्गुरु कृपेने आपल्या स्वतःच्या उन्नयनासाठी हे करणं गरजेचं आहे. वेदांचा अभ्यास, पंचसाधन, निदान पंचसाधन सेवा, फक्त 2 आहुती द्यायच्या आहेत, अजिबात जास्त काहीही गोष्टी करायच्या नाहीयेत. आणि त्याला तुमचं खाण्यापिण्याचं बंधन नाही, म्हणजे फक्त त्या वेळेला उठून बसायचं. आजच एका बाईला अग्निहोत्र सांगितलं, तर ती म्हणली मला खूप काम असतं, मी नोकरी करणारी बाई आहे, मला कसं जमेल. अगं म्हणलं, जे ते काहीतरी काम केल्याशिवाय जगतंय का? पोटाला लागतं ना माणसाला काहीतरी. असं कोण आहे म्हणून काम न करता जगतंय? मग ती म्हणली नाही सगळेच. मग तू एकटी वेगळं काय करतेय? जे सगळे करतात तेच तू करतेस ना बाई. आणि मग सकाळपासून म्हणली मला वेळ नको, मला खूप स्वयंपाक पाणी. म्हणजे सगळ्यांनाच असतं, पण त्याच्यातून हा तुझ्या कल्याणाचा मार्ग आहे, ह्याच्यातून आम्हाला साध्य काही करायचं नाहीये, हे माणूस लक्षात घेत नाही. आपण दुसऱ्यावर जे सांगतंय त्याच्यावर आपण उपकार करतोय अशा भावनेने लोक बोलतात. अरे तुझी भरभराट होणार आहे. आणि हा विषय नक्की श्रेष्ठ आहे. मला सांगितल्याशिवाय राहवलंच नाही की प्रत्येकाने यज्ञ केलाच पाहिजे. आज ते मी एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यात त्यांनी सांगितलं आत्ता जो पाऊस झाला हा एक ट्रेलर आहे, त्याच्या पुढे येणारा तो भयावह काळ आहे. बरं, युद्धाचं तर आपण बघतोय, 3रं महायुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, ते 1-2 वर्षात होणारच आहे. आणि प्रचंड हानी होणार आहे. कशा प्रकारची किती होईल हे सांगता येत नाही. आपण निसर्गावर घाला घातलाय, आपण जंगल तोड केली आहे, जमिनीची धूप म्हणजे हे होणं थांबलंय. आपण डोंगर पोखरलेत, रस्ते काढले, डोंगर पोखरलेत. आपण म्हणजे आपले जे काही उपभोगाची साधनं आपल्याला निर्माण करायचे, दळणवळणासाठी साधनं, हे आपण त्याच्यातनं केले. आपण समुद्राला मागे हटवले, आपण नद्या कालवे बिलवे बंद केले. म्हणजे काय, माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी प्रचंड निसर्गाची हानी केली आहे. आता तो निसर्ग आपल्यावर आक्रमक झाला तर विशेष नाहीच आहे, ते होणारच आहे, म्हणजे काही वाद नाही. फक्त आपल्याला तटस्थ राहायला पाहिजे. आणि फिरून हा जो मार्ग सांगितलाय, सद्यस्थितीतल्या भगवंताचा अवतार झालाय आणि त्यांनी युगधर्म स्थापना केली आहे. यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय करा सांगितलंय, तिकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकाने अक्षरशः म्हणजे अत्यंत जबाबदारीने मी हे सांगते. हा, मी वारकरी संप्रदायाची आहे हे मला पूर्ण भान आहे, पण प्रत्येक वारकऱ्यांनी तर हे केलंच पाहिजे. ते अक्कलकोटचं आहे, म्हणजे कोणाचं तरी आहे असं नाही. दत्त महाराजांच्या जे 3 भाग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो, ते विष्णू तर विष्णू रूप आहेच, यज्ञो वै विष्णू म्हणतो, पण ब्रह्मदेवाची उत्पत्तीच विष्णूपासून आहे, तर त्यांचे मूळ पुत्र आहे. आणि शिवांचं तरी काय, शिवांचं आराध्य दैवत विष्णू आहे. म्हणजे का विष्णू स्वरूपाला डावलायचं? आणि आपण
आणि ह्या सगळ्यापेक्षा ह्याच्यातून मिळणारा जो काही आनंद आहे आणि त्याच्यातनं आपण आपल्या बुद्धीने जायचंच नाही. जे सांगितलंय पूर्वापार सांगितलंय, सहयज्ञा प्रजा सृष्टवा पूर्ववाच प्रजापती, म्हणजे मी यज्ञासहित सृष्टी निर्माण केली आहे, तू यज्ञ कर, तुझ्या इच्छा मनोकामना यज्ञ पूर्ण करेल. आपण त्यांनी जायचं. महादेवयान मार्ग जो सांगितलाय, ज्योतिर्मय मार्ग सांगितलाय, तिथं आपण सहज पोचतो. जन्म मृत्यूच्या चक्रातनं थांबलं जातं. भगवान आपणच देवता, मनुष्य, पशु, पक्षी आदी योन्या बनवल्यात. 184 योन्या आहेत, 1-2 आहेत का? पण ह्या भगवंतानीच बनवल्यात ना. मग त्या वेद म्हणतात की ह्या सर्व योन्या आपणच बनवल्यात. म्हणून कारण रूपाने प्रवेश न करूनही आपण असे भासता की जणू काही आपण त्यात प्रवेश केलाय. त्याचबरोबर विभिन्न आकृतींचे अनुकरण करून कुठे उत्तम तर कुठे अधम रूपात प्रतीत होतात. जसे आग लहान मोठ्या लाकडात अथवा कर्मानुसार प्रचूर अथवा अल्प प्रमाणात वा उत्तम अधम रूपात प्रतीत होतात, म्हणूनच संत पुरुष लौकिक पारलौकिक कर्मांपासून त्यांच्या फळांपासून विरक्त होतात आणि आपल्या निर्मळ बुद्धीने असत्य सत्य आत्मा अनात्मा हे सर्व जाणून जगताच्या खोट्या रूपात अडकत नाहीत. आपल्या एकरस सर्वत्र समभावाने स्थित सत्य स्वरूपाचा साक्षात्कार करतात. प्रभू, जीव ज्या शरीरात राहतो ते त्याच्या कर्माद्वारे निर्मित होतात. वास्तविक त्या शरीराच्या कार्यकारण रूप आवरणांपासून रहित राहतात, कारण वस्तुतः त्या आवरणांची सत्ताच नाही. तत्वज्ञानी पुरुष असे म्हणतात की समस्त शक्तींना धारण करणारे आपले ते स्वरूप आहे आणि स्वरूप शक्तींना धारण स्वरूप असल्यामुळे अंश नसतानाही त्यास अंश म्हणतात व निर्मित नसतानाही निर्मित म्हणतात. त्यामुळे बुद्धिमान पुरुष जीवाच्या वास्तविक स्वरूपावर विचार करून परमविश्वासासह आपल्या चरणकमलाची उपासना करतात. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. हे फिरून कितीही ज्ञान झालं तर ज्ञानोत्तर भक्ती ही श्रेष्ठ आहे. म्हणून ते विचारी पुरुष तुमची उपासना करतात. हे वेद सांगतायत. ते म्हणतात, प्रभू, हे शरीर आपल्या सेवेचे साधन होऊ दे. म्हणून जेव्हा आपल्या मार्गाचे अनुरागी होतात तेव्हा आत्मा हितैषी व प्रिय व्यक्ती समान आचरण करतात. साऱ्या वासना शरीरास लागतात व त्यानुसार जीवास पशु पक्षी आदींची कोण जाणे किती शरीरे ग्रहण करावी लागतात. अशा प्रकारे अत्यंत भयावह जन्म मृत्यू संसारात भटकत राहावं लागतं. प्रभू, मोठमोठे विचारशील योगी यती आपले प्राण मन इंद्रियांना वश करून दृढ योगाभ्यासाद्वारे हृदयात आपली उपासना करतात. आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्यांना त्या पदाची प्राप्ती, ज्या पदाची प्राप्ती होते त्याचीच प्राप्ती त्या शत्रूंना पण होते जे आपल्या प्रती वैरभाव ठेवतात. आपण बघितलं शिशुपालादींना तीच, कारण वैरभावातनं का होईना त्यांनी सतत चिंतन केलं, ध्यानी आणि सतत कृष्ण 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 हाच विषय होता. त्यामुळं अपसुक त्यांनाही तीच गती मिळते. त्यांनी सांगितले, भगवन, आपण अनादी व अनंत आहात. ज्यांच्या जन्म मृत्यू काळाने सीमित आहे तो भला आपणास कसे जाणेल. स्वयं ब्रह्माजी निवृत्तीपरायण सनकादी तसेच प्रवृत्तीपरायण म्हणजे जे कोणी ऋषी आहेत मरीची आदी असो आपल्या खूप मागे उत्पन्न झाले. ज्यावेळी आपण सर्व समेटून झोपताना असे कोणते साधन राहत नाही की ज्यामुळे त्यासह झोपलेला जीव आपणास जाणू शकेल. मुळात कुणी स्व अस्तित्वासह टिकतच नाही, कारण ते सगळे त्यांच्यात सामावून ते भगवंतात सामावले जातात, ते लपेटून घेऊन सामावतात असं म्हटलंय. हे त्रिगुणात्मक विश्व मनाची कल्पना आहे. केवळ एवढंच नाही तर परमात्मा आणि जगतापासून पृथक प्रतीत होणारा पुरुष पण कल्पना मात्रच आहे. भगवन, जे लोक हे समजतात की आपण समस्त प्राणी व पदार्थांचे अधिष्ठान आहात, त्या सर्वांचे आधार आहात व सर्वात्म भावाने आपले भजन सेवन करतात, ते मृत्यूला तुच्छ मानून त्यास लाथ मारतात.
त्यावर विजय मिळवतात. जे लोक आपणास विन्मुख होतात ते कितीही मोठे असले तर आपण त्यांना कर्माचे प्रतिपादन करणाऱ्या श्रुतींनी पशुप्रमाणे बांधता. त्या व्यतिरिक्त ज्यांनी आपल्याशी प्रेमसंबंध जोडलाय, जे केवळ आपणास नाही तर इतरांनाही पवित्र करतात, जगत बंधनातून सोडवतात, असे सौभाग्य भले आपणापासून विन्मुख झालेल्यांना कसे मिळेल? प्रभू, आपण मन, बुद्धी, इंद्रिय आदी करुणांनी, चिंतन, कर्म आदी साधनांनी सर्वथा रहित आहात. हे नित्यमुक्त, आपण मायातीत आहात, तरी पण आपल्या ईशण मायाने संकल्प मात्राने मायेसह क्रीडा करता. वास्तविक तर आपल्या स्वरूपात मन आणि वाणीची गतीच नाही. आपल्यात कार्यकारण रूप प्रपंचाचा अभाव असल्यामुळे बाह्य दृष्टीने आपण शून्यासमान वाटता व त्या दृष्टीचे ही अधिष्ठान असल्यामुळे आपण परमसत्य आहात. स्वामी, जीव आपल्यापासून उत्पन्न होतो सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण परिणामाद्वारे जीव बनता. सिद्धांत तर हा आहे की प्रकृती व पुरुष दोघेही अजन्मा आहेत. अर्थात त्यांचे वास्तविक स्वरूप जे आपण आहात कधी वृत्तीत उतरत नाहीत अथवा जन्म घेत नाहीत. तेव्हा प्राण्यांचा जन्म कसा होतो? अज्ञानामुळे होतो. प्रकृतीस पुरुष आणि पुरुषास प्रकृती समजल्यामुळे होतो. एकाचा दुसऱ्याशी संयोग झाल्यामुळे होतो. जसे बुडबुडा नावाची काही वस्तूच नाही, परंतु उपादान कारण पाणी आणि निमित्त कारण वायू संयोगाने त्याची सृष्टी होते. प्रकृतीत पुरुष आणि पुरुषात प्रकृतीचा अध्यास म्हणजे एकमेकात कल्पना झाल्यामुळेच जीवाची विविध नावे आणि रूपे, गुणे अस्तित्वात येऊन ठेवली जातात. किती सोप्या शब्दात वेदांची स्तुती करून जीवाचं मर्म, जीव उत्पत्तीचं मर्मही व्यास वर्णन करतायत. भगवन, सर्व जीव आपल्या मायेच्या भ्रमात भटकतात आणि स्वतः आपल्यापासून भिन्न मानून जन्म मृत्यूचे चक्र काटत राहतात. अजन्मा प्रभू, ज्या योग्यांनी आपली इंद्रिये, प्राण यांना वश केले ते पण जर गुरु शरण गेले नाहीत तर उच्छृंखल आणि चंचल मन ताब्यात घेण्याचे प्रयत्न करतात पण सफल होत नाहीत. गुरुची आवश्यकता किती भयंकर आहे, खूप अनिवार्य आहे सद्गुरू असणं. आपण त्या यांच्या नामदेवाच्या चरित्रात बघितलं की मुक्ताईने नामदेव एवढा रोज देवाशी गप्पा मारायचे. रोज प्रत्येक लहान मोठं गोष्ट आपल्या जीवनात झालेली देवळात जाऊन विठोबाला सांगायची की तू, आणि तिथंच देव आहे. हा जो त्याचा अडाणीपणा, नामदेव संत आहेत, महंत आहेत, हे सगळं त्यांनी स्वतःच्या अभंगात लिहून ठेवलेलं आहे. अडाणीपणाच त्यांचा म्हणजे अपरिपक्वतेमुळे असलेला होता. तो मुक्ताबाई, त्यांची ही मुक्ताबाईंनी शिवी दिली असं म्हटलेलं आहे. आणि काय शिवी? सोपान दादाने निवृत्ती दादा म्हणतात की मुक्ते असे अपशब्द वापरू नको. अपशब्द म्हणजे शिवी अशा अर्थाने. निगुऱ्या, गुरु शिवाय असता कामा नये. आणि हे गुरु इतके आवश्यक आहेत अध्यात्म मार्गात, तरी भयंकर आवश्यक आहेत. आणि समजा माणसामध्ये, म्हणजे मला बेलसरे काका म्हणाले तसं माणसात आपल्याला दोष दिसले तर ज्ञानेश्वर महाराज, स्वामी समर्थ, समर्थ रामदास, कुणाच्याही समाधीवर माळ ठेवून आपण जर त्या क्षणी आपल्याला जो स्फुरेल तो मंत्र घ्यावा, त्या चिठ्ठ्या टाकून उचलावा. तो त्यांनी सूचित केलेलाच असतो आणि ते पूर्ण ते निभावतात. गुरुपद आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त होतं. म्हणजे ही गुरुची आवश्यकता नितांत सांगितली, हे वेदांनी सुद्धा सांगितले. वेदस्तुतीमध्ये वेद म्हणतायत की गुरु पाहिजे, त्याशिवाय तुझं रूप कळणार नाही. तुझ्याकडे कसं पोचायचं हे माणसाला कळायला हवं ना. भगवन, जो ऐश्वर, लक्ष्मी, विद्या, जाती, तपस्या आदींच्या घमेंडी रहित आहे, असे संत पुरुष या पृथ्वी तलावर परमपवित्र आणि सर्वांना पवित्र करणारे पुण्यमय खरे तीर्थस्थान आहेत. म्हणजे तेच तीर्थ, कारण त्यांच्या हृदयात आपले चरण सदा सर्वदा विराजमान असतात. भगवन, आपण नित्य आनंद स्वरूप आत्माच आहात. जे एकदा जरी आपले मन समर्पित करतात, म्हणजे आपल्या चरणी अशा आपल्यात मन लावतात,
ते या देहगेहात कधीच फसत नाहीत. भगवन ज्याप्रमाणे मातीपासून बनलेला माठ मातीमयच असतो, तसे सत्पासून बनलेले हे जगत सत्यच आहे. त्याच्यात असत्यमय काहीही नाही. म्हणून आपला मूलभूत स्वभाव हा सत्यच आहे. कितीही माणूस एखादा म्हणला की मी म्हणजे खोटारडा आहे, आपण म्हणतो किती सतत खोटं बोलतो, तो कितीही खोटं बोलू दे, पण कधीतरी तो मी जेवण झालं, मी झोपून उठलो, हे तरी खरं बोलेल. म्हणजे कारण तो आपला स्थायी भाव आहे, जीवाचा आपला म्हणजे भगवन. वास्तविक गोष्ट तर ही आहे की हे जगत उत्पत्तीपूर्वी नव्हते, प्रलयानंतर नसेल. ह्यावरून हेच सिद्ध होते की हे मध्येच एकरस परमात्म्यात मिथ्या प्रतीत होते. की त्यामुळेच आम्ही श्रुती म्हणजे वेद म्हणतायत, आम्ही श्रुती ह्या जगताचे वर्णन अशा उपमा देऊन करतो की जसे माती घट, लोहा शस्त्र, सोने दागिना आदी नाममात्र आहेत. वास्तवात माती, लोह आणि सोनेच काय ते खरे, बाकी त्यांचे दागिने किंवा घट हे काही खरं नाही. बाकीचं केलेलं वर्णन हे जगत नाममात्र आहे, सर्वता मिथ्या आणि मनकल्पना आहे. यालाच ना समज मूर्ख सत्य मानतात. जेव्हा जीव मायेने मोहित होऊन अविद्येलाच आपले स्वरूप मानतो, तेव्हा त्याचे आनंदाने गुण झाकले जातात. भगवन, माणूस जर योगी यती होऊन सुद्धा आपल्या हृदयातील विषय वासना उकाडून टाकू शकत नाही, तर त्या असाधकांसाठी आपण हृदयात असूनही ते दुर्लभ आहेत. जे कोणी गळ्यात मणी घालावा ते विसरून बाहेर मणी हुडकत फिरावे असे झाले. भगवन, आपल्या वास्तविक स्वरूपात जाणणारा पुरुष आपण दिलेले पुण्य आणि पापकर्माचे फळ, सुख तसेच दुःखास जाणत नाहीत, भोगत नाहीत. तो भोग्य आणि भोगांपण भावातून वर उठतो. त्यावेळी विधिनिषेधांच्या शास्त्रापासूनही तो निवृत्त होतो. मुळात विधिनिषेध म्हणजे साध्या साध्या गोष्टीत लोक ताशेरे मारतात, काहीही बोलतात. एकादशी नाही का असं, म्हणजे वारकऱ्यांच्या दोन हे चालली ती चर्चा. त्यात तो म्हणला तुझी एकादशी नाही करत, अरे किती पापाचा धनी होतो. म्हणजे हे विधिनिषेध पाळायची गरज नाही. तुझं मन कुठल्या अवस्थेत आहे हे बघ ना. ते तू काय खातो काय पितो ह्याच्यावर बिलकुल काही नसतं. आता आपल्यावर सवय झाली आहे, वारकऱ्यांनी एकादशी केलीच पाहिजे म्हणजे एक नियम लावून दिलाय म्हणून ते करतात, आणि केलं पाहिजे, काहीतरी नियम पाहिजे म्हणून. पण ह्याचा अर्थ ते खाण्यात करणार, ही एकादशी म्हणजे पूर्ण काही न खाता करायची. पण आपण किती प्रकार करतो आणि काय काय खात असतो त्याला सुमार नाही, आणि वर एकादशी केली म्हणतो. म्हणजे हे का सांगितलं तर हे वेद सांगतायत की हे आपण कसा बेगडीपणा आपल्या जीवनाला आणलाय आणि त्या बेगडीपणाला ईश्वर स्वरूप मानतोय, ते भगवंताचं रूप आहे असं समजतोय. किती चुकलंय. भगवान नारायण हे सगळं ऐकून झाल्यावर म्हणतायत, देवर्षे इत्येतद ब्राह्मणः पुत्रा आश्रुत्यात्मानुशासनम सनंदन मथा नर्युः सिद्धा ज्ञात्वात् मनोगतीम. देवर्षे, अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आत्मा व ब्रह्माचा ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूप जाणले. हे नारायण आश्रमामध्ये नारद गेलेले आहेत, तिथं झालेली चर्चा, हे वेदांनी केलेलं वर्णन, हे सगळं ऐकवलंय. आणि शेवटी ते नारायण ऋषी देवर्षी नारदांना असं म्हणतायत की ऋषी, शेवटी सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रह्माचा ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूप जाणले. म्हणजे ते त्या तोडीचेच होते म्हणून जाणले. आपण ह्या कानाने ऐकून आपण ह्या कानाने सोडतो आपल्या, आणि ह्या दोन डोळ्यांनी वाचतोय पण विसरून जातं. म्हणजे आपण त्याच्यात मुरत नाही, ते आपल्यात स्थिर राहत नाही. हा आपला दोष आहे. नित्य सिद्ध असून पण लोकांनी सनंदनाची पूजा केली. नारद सनकादी ऋषी सृष्टीच्या आरंभी उत्पन्न झाले होते म्हणून ते सर्वांचे पूर्वज आहेत. त्या आकाशगामी महात्म्यांनी अशा प्रकारे समस्त वेद पुराण उपनिषदांचा रस पिळला आणि हे त्याचे सार सर्वस्व मी आता सांगितले. ते देवर्षे, तुम्ही पण त्यांच्यासारखेच ब्रह्माचे मानसपुत्र आहात, त्यांच्या ज्ञानसंपत्तीचे उत्तराधिकारी आहात. तुम्ही पण श्रद्धेने त्या ब्रह्मात्म विद्येस धारण करा.
स्वच्छंद भावाने पृथ्वीवर विचरण करा आणि विद्या माणसाच्या सर्व वासना त्या वासनांचा भस्म करणारी असते. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, देवर्षी नारद फार संयमी, ज्ञानी, पूर्णकाम, नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांनी जे जे ऐकलं ते पूर्ण म्हणजे संपूर्ण जीव कानात आणून असं ऐकलं. ती त्यांची धारणा होत असे. लगेच भगवान नारायणांनी जेव्हा त्यांना अशा प्रकारे उपदेश केला तेव्हा तो अतिशय श्रद्धेने ग्रहण केला. आणि मग नारद म्हणाले, नारद उवाच, नमस्तस्मै भगवते कृष्णाया मलकीर्तये यो धत्ते सर्वभूतानां अभवायोषती कलाहा. भगवन, आपण सच्चिदानंद स्वरूप देवर्षी श्रीकृष्ण आहात. आपली कीर्ती परमपवित्र आहे. आपण समस्त प्राण्यांचे परम कल्याण आहात. मोक्षासाठी कमनीय कलावतार धारण करता. मी आपणास नमस्कार करतो. परीक्षित, महात्मा देवर्षी नारदांनी ऋषी श्री भगवान नारायणास आणि त्यांच्या शिष्यास नमस्कार करून प्रत्यक्ष माझे पिता श्रीकृष्ण द्वैपायनांच्या आश्रमात आले, म्हणजे व्यासजींच्या आश्रमात आले नारदजी. भगवान वेदव्यासांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. ते आसन स्वीकारून बसले. त्यानंतर देवर्षी नारदांनी जे काही भगवान नारायणांकडून ऐकले होते ते सर्व माझ्या वडिलांना सांगितले. आणि म्हणून त्यांनी आता व्यासनारायणांनी आपल्याला जसंच्या तसं सांगून टाकलं. राजन, अशा प्रकारे मी तुला सांगितलंय. मन म्हणजे जे त्यांनी सांगितलं, लिहिलंय ते, मन वाणीच्या अगोचर समस्त प्रकृत गुणारहित परब्रह्म परमात्म्याचे वर्णन श्रुती कशा प्रकारे करतात, त्यात मनाचा कसा प्रवेश होतो, हाच तुझा प्रश्न होता. परीक्षित, भगवानच या विश्वाचा संकल्प करतात. त्याच्या आदी मध्य अंतात भगवानच स्थित राहतात आणि ते प्रकृती व जीव दोघांचे स्वामी आहेत. त्यांनीच ह्याची सृष्टी जीवासह ह्यात प्रवेश केला आहे. आणि जसे गाढ निद्रा सुषुप्तीत मग्न पुरुष आपल्या शरीराचे अनुसंधान सोडून देतो, तसे भगवंताला भेटून हा जीव मायेपासून मुक्त होतो. भगवान अशा विशुद्ध आणि केवळ चिन्मात्र तत्व आहेत की ज्यात जगताचे कारण माया किंवा प्रकृतीचे जे अस्तित्व नाही. वास्तविक तेच अभयस्थान आहे, तेच निरंतर चिंतन स्थान आहे. अतिशय सुरेख असं वेदांनी केलेलं वर्णन, वेदांनी केलेली स्तुती व्यासांनी शुकाचार्यांमार्फत नारदांमार्फत आपल्याला ऐकवली. पुढे संकटमोचन वृकादराची कथा आहे की परीक्षित राजा विचारतो, देव दानव मानव यांच्यामध्ये जे कोणी अपवित्र शंकराची उपासना करतात ते ऐश्वर्य संपन्न होतात, पण जे देवा लक्ष्मीपती भगवंताची उपासना करतात त्यांचं मात्र सगळं जातं, ते निर्धन होतात, दरिद्री होतात. असं का असेल बरं? त्यावर शुकाचार्य सांगतायत. म्हणजे गंमतशीर प्रश्न विचारतायत. त्यावर शुकाचार्य सांगतायत, शिवशक्ती युत शाश्वत त्रिलिंगो गुणसंवृत वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिधा. परीक्षित, शिवजी सदैव आपल्या शक्तीने युक्त राहतात, सत्वगुणांनी युक्त असतात, अहंकार सहित अधिष्ठाता आहेत. अहंकाराचे 3 भेद वैकारिक, तेजस आणि तामस असे आहेत. त्यापैकी विकारात अंतर्भूत असणाऱ्या देवतेची उपासना माणूस करतो त्या प्रकारचे ऐश्वर्ययुक्त फळ त्याला मिळते. भगवान विष्णू हा अलिप्त आहे, सत्वगुणी आहे, उपदेशक असणारा आहे. त्यामुळे त्यांची भक्ती करणाऱ्याला माणूस अलिप्त आणि विरक्त राहतो. राजा, अश्वमेध यज्ञाची समाप्ती झाल्यावर धर्मराजाने श्रीकृष्णालाही हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी कृष्णाने जे उत्तर दिले, ज्याच्यावर मी कृपा प्रसाद करतो त्याचे धन हळूहळू नष्ट करतो असं कृष्ण म्हणाले. आणि मग आपोआप त्याला आप्त टाळायला लागतात, तो दुःखी होतो, धन प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न करतो पण व्यर्थ होतात. आणि मग तो सगळं माझ्यात मन लावतो, एकाग्रतेने माझ्याशी संलग्न होतो, मग मी त्याला सर्व काही देतो. शुकाचार्य म्हणतात, राजा, ब्रह्मा विष्णू शंकर तिघांमध्ये शाप आणि वर देण्यात शक्ती आहे, पण ब्रह्मा आणि शंकर लगेच प्रसन्न होतात.
म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात. आणि तेवढ्याच पटकन रागावतातही. म्हणजे शाप आणि वर दोन्हीही ते तत्काळ देतात, पण विष्णूंचे तसे नाही. या संदर्भातली प्राचीन कथा सांगतो. म्हणतात, शकुनी नावाच्या असुराचा वृक नावाचा दुष्ट मुलगा असतो, म्हणजे वृकासूर त्याचं नाव. त्याने एकदा रस्त्यात भेटलेल्या नारदांना, नारद भेटले की म्हणजे असुर सुद्धा अशाच प्रकारच्या चेष्टा करायचे, म्हणजे चर्चा करायची आणि प्रश्न विचारायचे. असुर असून त्यांनी प्रश्न विचारलाय की, नारदजी मला सांगा की थोडक्या सुभक्ती, मला हे जास्त करायचं नाहीये, पण थोडक्या वेळात भक्तीने प्रसन्न होणारा देव कोणता, आणि कोणत्याही चुकीवरनं रागवणार नाही असा देव कोणता? मग नारदांनी सांगतात की असं तर मला वाटतं शंकरच आहे बाबा. तू शंकराचं भजन कर, पूजन कर, जे काही कमी वेळात तो प्रसन्न होतो. तुला शंकरच भेटेल. तो आपलं स्वतःचं डोकं वापरतो आणि म्हणतो कमीत वेळात काय करू मी? तर ते जे काय तुला भजन पूजन यजन करायचे ते कर. मग आता तो तेवढंच शब्द धरतो डोक्यात आणि पक्क ठेवतो. मग म्हणतो आता यजन करायचे तर कसं यजन करू? मग तो लगेच शंकराप्रती, शंकर ओम नम शिवाय जे काही जप आहे तो करायला बसतो. शंकराची भली मोठा मूर्ती बनवून घेतो, शाळुंखा घेतो, शंकराची उपासना करतो, पूजा वगैरे करतो आणि त्याची आपण उपासना करतोय सांगतो. आणि यजन करताना स्वतःच्या देहाचे एक एक लचका तोडून टाकतो जप मंत्र म्हणत. आणि हे शिवाला प्रसन्न करण्यासाठी सगळं शरीर त्याचं 6 दिवस जातात आणि पूर्ण शरीर एक 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 लचके तोडून अर्पण करणं चालूच असतं. आणि आता 7वा दिवस येतो. शेवट त्याला वाटतं शंकर काही आपल्याला प्रसन्न होत नाहीत, ह्यांनी उगीच नारदांनी खोटं सांगितलं की शंकर लवकर प्रसन्न होतात. आता 7 दिवस होत आले, आता मला शंकर प्रसन्न नाही. आता हे सगळं देहाचं मांस सगळं गेलेलं आहे. आता मी असा जगून काय करणार? तर माझं मलाच मी या अग्नीला देऊन टाकतो. म्हणून तो असुर ठरवतो आणि स्वतःवर घालायला लागणार. तेवढ्यात दयाळू शंकर तिथं प्रकटतात आणि त्याचा हात धरतात. नको नको असं अतिशयोक्ती करू नको म्हणतात. आणि शंकरांचा स्पर्श होता क्षणी त्याचा देह पूर्ववत होतो वृकासुराचा. आणि मग तो प्रसन्न नाही, म्हणतो काय तुला वरम पाहिजे तो मान. त्यावेळेस शंकरांनी त्या दुष्ट राक्षसाने असं विचारलं की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरावा. म्हणजे अरे रे काय, शंकर इतके अवाक झाले. ते म्हणतात काय हसायला आलं त्यांना. अरे काय म्हणजे सापाला अमृत पाजल्यासारखं झालंय असं त्यांच्या लक्षात येतं. पण आता नाईलाज आहे, तू वर माग म्हणलेलं असतं आणि त्यांनी मागितलेलं असतं. म्हणून ठीक आहे. तेवढ्यात पार्वती ती शंकरापाशी येते आणि त्याला तिची अभिलाषा सुटते. आणि तो म्हणतो मी म्हणजे आता मी कुणाच्या डोक्यावर हात ठेवल्यावर तो मरणार, म्हणजे भस्म होणार, जळून जाणार. तो म्हणतो हो, मग मला पार्वतीशी देवीशी विवाह करायचा. म्हणून शंकराच्या मागे लागतो. शंकर पळत सुटतात, म्हणजे त्रिलोकात पळतात. भयंकर उद्विग्न होतात आणि म्हणतात तर हे काय करून बसलो मी, कुठंही गेलं तरी कसं सुटे ना. ब्रह्मदेव म्हणतात मला नाही म्हणजे समजत नाही काय करावं, तू कसं वाचव. आणि मग ते वैकुंठाला जातात, पुरुषोत्तम नारायणाच्या आश्रयाला जातात. शंकरावर आलेले हे संकट बघतात. नारायण म्हणतात काय हे शंकर, काय करून बसलात, पण आता ह्या वेळेस तर काहीतरी केलंच पाहिजे. मग तो एका सुरेख ह्याचं रूप घेतात. काय म्हणतात त्याने, ब्रह्मचार्याचं. आणि मेखला जिनदंडा चैस्ते जसाग्नी रिव ज्वलन अभिवादयामास चतम कुश पाणी विरततम. भगवंतानी मुंजेचा मेखला घातलाय, काळे मृगचर्म दंड घातले, दंडात रुद्राक्ष माळा धारण केल्या. एकेका अंगातून जसं काही प्रचंड तेज बाहेर पडतंय असं संन्यासाचं ब्रह्मचार्याचं रूप घेतलेलं असतं. हातात कुश घेतलेला आहे. आणि वृकासुराच्या तिथनं जाताना अतिशय नम्रतेने नमस्कार करून म्हणतो. ब्रह्मचारी म्हणजे वेश धारण केलेले भगवान म्हणतात, शकुनी नंदन वृकासुरजी, आपण फार थकलेले दिसताय, कुठे लांब प्रवास करून आलायत का? धाप लागली आपल्याला, थोडं थांबा, विश्रांती घ्या, आणि काही पाणी वगैरे हवंय का?
देव अतिशय गोड शब्दात बोलायला लागतात. हे शरीर हेच तर सुखाचं माध्यम आहे. यानेच साऱ्या कामना पूर्ण होत असतात. मग त्याला जास्त कष्टही देणं चांगलं नाही, असं देव त्याला गोड बोलून म्हणतात. मग आपण तर सर्व प्रकाराने समर्थ आहात. आपण काय करू इच्छिता? जर मला तुम्हाला सांगता येत असलं तर मला सांगा, आणि मग मी तुमची काय शक्य असली तर मदत करीन. मग तो सांगतो की परीक्षित, श्री शुकमुनी म्हणाले, भगवंताच्या एक एक शब्दातून अमृत बरसत होतं. त्यांनी एक एक म्हणजे असं काही विचारत होते, त्या शब्दागणिक त्या वृकासुराचा थकवा दूर होत होता. आणि क्रमशः त्यांनी आपली तपस्या, मी कशी तपस्या केली, मला वरदान प्राप्त कसं झालं, भगवान शंकर कसे प्रकट झाले, हे सगळी इत्थंभूत कहाणी तो सांगतो. मग भगवान म्हणाले, अच्छा, भगवान वाच एवं चेतरही तद्वाक्यम न वयम श्रद्धधीमहि यो दक्ष शापातम पैशाचम प्राप्त प्रेता पिशाचरा. अरे, तुला ही गोष्ट अशी गोष्ट आहे तर, अरे बाबा, मी आपला तुला विश्वास ठेवायचा असला तर ठेव, नाही तर मी तुला सांगतो. तुम्हाला हे माहित नाही का की दक्ष प्रजापतीच्या यज्ञापासून त्यांनी शाप दिला ना, तेव्हा आता त्याला पिशाच्य भावामुळं त्याला तो त्यांचाच सम्राट झालाय. त्याच्या भूत प्रेत त्याच्या बरोबर असतात. शंकराचं म्हणजे डोकं थोडक्यात ठिकाणावर नाहीये असं देव सूचित करतात. अरे दानवराज, आपण इतके मोठे आहात तरी तुम्हाला या छोट्या गोष्टींवर असल्या विश्वास ठेवताय? त्याचं डोकं भ्रमिष्ट झालंय. आपण जर त्यांना जगद्गुरु मानता, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता, तर आपण झटपट तुमच्या डोक्यावर हात ठेवून बघा आणि परीक्षाच घेऊन बघा ना. यद्य सत्यम वच शंभो कथाश्चित दानवर्षभ तदैनम जह्य व सद्वाचम नयद वक्ता नृतम पुन्हा. दानव शिरोमणे, शंकराची गोष्ट खोटी निघाली तर त्या खोटारड्याला मारून टाका, जो पुन्हा कधी बोलणार नाही. परीक्षित, भगवंताच्या अशा मोहित करणाऱ्या अद्भुत गोडवाणीने हा म्हणजे गुंगला त्या शब्दात, आणि त्याला वाटतं की खरंच आपल्याला शंकराने फसवलं का काय, आणि आपल्याला फसवलंय म्हणजे शंकराने खूप चूक केली आहे, ह्या भ्रमात त्याचा विवेक संपतो. आणि त्या मूर्खाने आपल्या मस्तकावर देव सांगतात आणि हात खरंच ठेवतो आणि तत्काळ भस्म होऊन जातो. आणि मग जय शब्द, नमः शब्द, साधू शब्द भवत्तिरी, सगळीकडं जय जयकार भगवंताचा वय लागतो. त्याचे मस्तक टटकन फुटते, तिथल्या तिथं जमिनीवर पडतो. वीज कोसळावी तसं आकाशात देवता जय जयकार करायला लागतात, नमो नमो म्हणतात, साधू साधू करायला लागतात. आणि मग भगवंत शंकरांना म्हणतात, हा असा वाटेल तो वर देत जाऊ नका. जरा दटावतात. आणि हा काय वर देतानाच इतका भयावह आहे, हा असा देव वर दिलातच कसा, असं शंकरांना ते म्हणतात. भगवान अनंत शक्तीचे सागर आहे. त्यांची एक एक शक्ती मन वाणीच्या अतीत आहे. ते प्रकृतीच्या अतीत स्वयं परमात्मा आहेत. त्यांच्या शंकराजींना संकटातून सोडवण्याची ही लीला जो कोणी ऐकतो, सांगतो, त्याची जगातील बंधन व भयापासून मुक्तता होते, अशी ह्याची फलश्रुती सांगितलेली आहे. ही सर्व आजची कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्.
भुवि भूत सर्व भाषा श्वसितीव देव भाष परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरा प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।